की या काळामध्ये भाजप सरकार का सत्तेवर येत आहे तर ईव्हीएम मशीन आणि त्याच्यावर काही लोकांचा विश्वास आहे, काही लोकांचा विश्वास नाही। परंतु छत्तीसगडच्या निवडणुका झाल्या, राजस्थानच्या निवडणुका झाल्या, मध्य प्रदेशच्या निवडणुका झाल्या आणि त्यामुळं आणि इतके 149 खासदार निलंबित करणं हे एक प्रकारे मोदी सरकारला आणि कोणत्याही लोकशाही राष्ट्रामध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय ते राष्ट्र लोकशाही होऊ शकत नाही। परंतु 2014 पासून मोदी सत्तेत आल्यानंतर, भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांची वाटचाल ही 2014 पासून हुकुमशाहीकडे चाललेली आहे। आपल्या राहत्या ठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवायचा आहे आणि लोकांना कळवायचा आहे। या सरकारचं करायचं काय?